आपण मिळकत खरेदी करत असताना आपण या मिळकतीमध्ये इतर हक्कात असलेले बोजे, इतर हक्कामध्ये असलेले वारस यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो। त्याचबरोबर खरेदी पत्र गडबडीने करायच्या नादामध्ये या वारसांची संमती मान्यता घेणे आपण टाळतो। मात्र जर या मिळकतीचे वारस जर इतर हक्कामध्ये असतील तर त्यांची मान्यता आपल्या खरेदी पत्रास घेणे हे अत्यंत आवश्यक आहे। या मिळकतीमध्ये इतर हक्कातील वारसांची मान्यता घेतल्यानंतरच सदरची मिळकत ही क्लिअर मार्केटेबल टायटल होऊ शकते, तसेच निर्वेद निर्जोखीम अशी मिळकत होऊ शकते। त्यामुळे इतर हक्कातील वारसांची मान्यता आपण खरेदी घेत असलेल्या मिळकतीस त्यांच्या खरेदी पत्रास घेणे अत्यंत आवश्यक आहे। याबाबत आपणास जर सविस्तर माहिती हवी असल्यास या व्हिडिओ सोबत मी लिंक देत आहे। आपण याबाबत सविस्तर माहिती आपल्या ऍडव्होकेट महेश चौगुले या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता। आपणास जर ही माहिती आवडल्यास आमच्या कायदेविषयक माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार।